राणेनगर बोगदा रुंदीकरणाचे उद्घाटन माजी खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते संपन्न झाले। राणेनगर बोगद्याच्या रुंदीकरण कामाचा शुभारंभ माजी खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते रविवार दिनांक 6 जुलै रोजी मोठ्या उत्साहात पार पडला। या उद्घाटन सोहळ्याला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, शिवसेना महानगर प्रमुख प्रवीण उर्फ बंटी तिरुमे, माजी नगरसेवक अमोल जाधव, मामा ठाकरे, निलेश साळुंखे, भाजपचे नेते देवानंद बिरारी, भगवान धोंडे, विशाल सागळे, साहेबराव आव्हाड, बालम शिरसाट, त्र्यंबक कोंबडे, माजी नगरसेविका संगीताताई जाधव, पुष्पाताई आव्हाड, पूजा तेलंग, धामणेताई, पूजा महाजन तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अरविंद अत्तरदे, विष्णू उगले, रवींद्र आगळेसर, गोपीनाथ बच्चव, आप्पा बाविस्कर, रामलाल चौधरी, सुभाष पाटील, बाळासाहेब काळ यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली। या रुंदीकरण कामाच्या प्रारंभामुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण असून वाहतूक कोंडी व दैनंदिन अडचणींना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे। दरम्यान पर्यायी मार्ग म्हणून स्टेट बँकेजवळील चौपाटी परिसर व सुमन पेट्रोल पंप समोरील भुयारी मार्ग पायी चालणाऱ्यांसाठी खुले करण्यात आले असून संबंधित अधिकाऱ्यांनी या मार्गाची स्वच्छता करून त्याचा वापर सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या। आणि तेव्हाच आपण सांगितलं होतं की या दोन गोष्टी म्हणजे संपूर्ण नागरिकांमध्ये जर पहिले कुठलं झालं असेल आपल्या भागातले तर या दोन कामाला मंजुरी आपण आणली होती आणि ती मला वाटतं जवळजवळ वर्कआउट होऊन 7-8 महिने झाले, काम थोडं डिले झालं। पण याच्यामध्ये भेटलेली एक शंका आहे, आपल्याला पण सांगितलं मी का पूर्वी असं ठरलं होतं की हा बोगदा इकडे 6 मीटर आणि या साईडला 6 मीटर असं न करता हा असा कंटिन्यू झाला आणि तो ग्राम तिकडनं वरतून झाला म्हणजे हा बोगदा कंटिन्यू पुढे झाला असं प्लॅनिंग आहे त्याच्यामध्ये। त्याच्यात थोडंसं आपण लक्ष घालून काही करता येईल अजून ते बघता येईल खऱ्या अर्थाने। आज जर बघितलं तसं 60-70% आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार, नंतर बाकीचं पुढच्या वेळेला बघू आता आपण नंतर आता जे काही रनिंग खासदार तर मला वाटत काही करायला म्हणून ते आपल्यालाच पुढच्या वेळेला मला घ्यावं लागेल आणि आपल्या ज्या ज्या काही गोष्टी त्यावेळेला आपल्याच्या माध्यमातून पुढं करू त्यांच्या माध्यमातून त्यांना काम झालं खूप आहे आपल्यासाठी। पण मला काय वाटत नाही कोंबडेजी तुम्हाला प्रमुख घ्यायला सांगायचं होतं धावपळ घेऊन तुम्ही द्यावा त्यांना जरा सांगा जरा आप्पा खासदार नसताना सुद्धा आता आपल्याला ह्या गोष्टी उपलब्ध करून दिल्या। आणि सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट लाडकी बहीण योजना होती ना त्याच्यामध्ये ती फॉर्म भरायच्या पहिले आप्पानी स्कीम आणली होती ज्येष्ठ नागरिकांची, सर्व ज्येष्ठ नागरिकांना फॉर्म भरायला लावले पण ते ज्येष्ठ नागरिक आणि बाकीची गोष्टी चांगल्याच लाडकी बहीण करा त्याचं ज्येष्ठ नागरिकांचं सगळ्यात पहिले सुरुवात आपण केली होती बऱ्याच मंडळाची। काही काळजी करू नका, पुढच्या 5 वर्ष करू आपण परत तेच योजना। आज या ठिकाणी सगळेच उपस्थित महिला मंडळ आहे, सगळ्यांचे ह्या कार्यक्रमानिमित्त आज आपण खिचडी वाटपचाही कार्यक्रम ठेवलेला आहे याच्यानंतर आणि प्रामुख्याने आता हे झाल्यानंतर आपल्याला आपण इथंच नारळ फोडून शुभारंभ करायचा आहे असं तुम्हाला सांगतो आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने सगळ्यांना शुभेच्छा देऊ शकतो। या प्रसंगी उपस्थित आमचे शिवसेनेचे महानगर प्रमुख बंटी तिरुमे, अमोल भाऊ, त्यानंतर भगवान नाना, साहेबरावजी, त्र्यंबक पाटील, निलेश, बाकी सर्वच या बाजूला बसलेले मामा, देवाजी, त्यानंतर ज्यावेळेस हा फ्लायओव्हर झाला त्याचवेळेस अनेक इंजिनिअरिंगच्या चुका या फ्लायओव्हरमध्ये राहून गेल्या होत्या। म्हणजे जसा आज राणेनगरचा प्रश्न आहे तसा पुढं इंदिरानगरचा देखील एक मोठा प्रश्न आहे। या ठिकाणी इंदिरानगरचा रस्ता समोरचा पाहिला 30 मीटरचा आहे आणि बोगदा 9 मीटरचा आहे, त्याच्यामुळे एकदम बॉटलनेक त्या ठिकाणी होतं आणि मग अनेक गाड्या तिथं आजही वन वे करायची वेळ आली। या ठिकाणी देखील अनेकदा म्हणजे आपण जसं एखादा रेल्वे गेट आहे त्याला कुठं थांबलं तर ते सांगतात राणेनगर बोगद्याजवळ थांबलं म्हणजे इथं 2-5 मिनटं वाहतुकीच्या अडथळ्याच्या निमित्तानं आपण इथं अनेकांना या ठिकाणी त्रास व्हायचा आणि म्हणून ज्यावेळेस या परिसरातील सर्वच ज्यांच्या व्यासपीठावर नावं घेतली अशा सर्वांनीच उठाव केला, आंदोलनं केली, अनेकदा आपल्याला देखील त्या विषयासंदर्भामध्ये जाणीव करून दिली आणि आपण देखील त्याच्यामध्ये दखल घेऊन त्याची मागच्या 1 वर्षापूर्वीच खरं तर या दोन्ही कामांची मंजुरी आणि वर्क ऑर्डर देखील झालेल्या होत्या, परंतु काही कॉन्ट्रॅक्टच्या कारणामुळं दिराईगळी या कामाला झाली। मी आपल्या सर्वांना ज्या आपल्या व्यासपीठावरील सर्व आमचे लोकप्रतिनिधी यांनी जी काही परिश्रम याच्यासाठी घेतले आपण सगळ्यांनी त्यांचं टाळ्या वाजून सगळ्यांचं स्वागत या ठिकाणी करावं। निश्चित आपल्या सर्वच प्रतिनिधी या ठिकाणी अतिशय या परिसरातील लोकांची जी काही सेवा असते, जी काही अडचणी असतात त्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत असतात। आपण ज्यावेळेस नुकतंच काम सुरू झालं आणि विद्यार्थ्यांना जाण्या येण्यासाठीच्या दृष्टीने जो काही अडथळा या ठिकाणी होणार आहे तर आपण तातडीने या ठिकाणी आलो। आपण या ठिकाणी जे
कमीत कमी या ठिकाणाहून विद्यार्थी जरी लवकरात लवकर सोय व्हावी यासाठी त्यांना सूचना त्या प्रकारच्या देण्यात आलेल्या आहेत. परंतु हा बोगदा दोन्ही साईडनी रॅम्प असल्या कारण आता याची ग्राउंड लेवल आणि त्याची ग्राउंड लेवल होईपर्यंत त्यावेळेसपासून लोकांची मागणी होती का याचं विस्तारीकरण होणं आवश्यक आहे. कारण इथे आपण रोज बघू की एक एक दीड तास ट्रॅफिक जाम असायची व इथल्या नगरसेवकांनी आपणकडे गेल्या कित्येक दिवसापासून ही मागणी केली होती व ती मागणी आज पूर्ण झाली आहे. त्यामुळे येथील जी काही ट्रॅफिक जाम होत होती निश्चित एकदा हा दोन्ही बाजूला जो काही ओव्हरब्रिज आपण करतात त्याच्यामुळे तो मार्ग म्हणजे जी काही ट्रॅफिक जाम होतो निश्चित त्यातून मार्ग निघणार आहे. त्याबद्दल सुद्धा मी आपण आभार मानतो व आपण विनंती करतो की यानंतर लवकर इंदिरानगर बोगद्याचे उद्घाटन करून त्याचे काम लवकरात लवकर चालू करा. कारण तिथे सुद्धा एकदम गंभीर परिस्थिती अशी ट्रॅफिक जाम होती. आपण आज बघू की 1 वर्ष जो काही खासदार कोणी आहे झाले ते कोणाला पाहायला सुद्धा भेटले नाही. आपल्याला दुर्दैव आहे. ठीक आहे, त्यावेळेस त्यांनी जे काही चुकीच्या बातम्या जे काही हे केलं व जो काही फेक नेरेटिव्ह सेट केला त्यामुळे आज आपण सगळे विकासाला आपण मुकत आहोत. पण निश्चित आप्पा खासदार नसताना सुद्धा आपण जर कंटिन्यू प्रत्येक ज्या काही नाशिकच्या आपल्या नाशिक जिल्ह्याच्या काही समस्या असेल नाशिक लोकसभेच्या त्या सर्व त्या केंद्रात. ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक.